ज्या मिठागराच्या जमिनी ज्या पूर्णपणे गोरगरिबांसाठी मिळाव्यात, धारावीतल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी मिळाव्यात म्हणून मी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांना पत्र लिहिलं होतं। ती जमीन 58.5 एकर जमीन जी आहे त्याहीपेक्षा अधिकची जमीन आहे। आदरणीय प्रधानमंत्र्यांनी या माझ्या पत्राला अतिशय सकारात्मक अशा पद्धतीचं उत्तर देऊन धारावीचा पुनर्विकास प्रकल्पासाठी ही मिठागराची जमीन, ज्याला आपण खार जमीन म्हणतो, ही खार जमीन द्यावी या मागणीला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी माननीय पियुष गोयल यांच्या मंत्रालयाला त्याला आदेशित करण्यात आलं। राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव आधीच आलेला होता आणि केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव ठेवून आदरणीय पियुष गोयल यांनी मला पत्र पाठवून तुमच्या मागणीला यश आलेलं आहे आणि जी 58.5 एकर जी जमीन मिठागराची जी खार जमीन आहे ती धारावीतील गोरगरिबांसाठी त्याच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पासाठी ती जमीन आपण केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करीत आहोत अशा प्रकारचा मला त्यांना पत्र पण आला आणि त्यांचा माझा संवाद पण झाला। त्याबद्दल मी माननीय पंतप्रधानांचे व तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आलेलं आहे, आमच्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलेलं आहे। त्या सरकारसाठी ही अत्यंत गोड बातमी आहे। धारावीचा पुनर्विकासाचा जो प्रकल्प आहे तो अनेक दिवसापासून त्याची चर्चा होती, पण मी त्यामधला एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला। माननीय पंतप्रधानांचे, माननीय केंद्रीय मंत्रिमंडळांचं आणि आदरणीय उद्योग वाणिज्य खात्याचे मंत्री माननीय पियुष गोयल साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि देवेंद्रजी फडणवीसांसारखा एक वेगवान गतिशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला असल्यामुळे देवेंद्रजींचं जे व्हिजन आहे ते व्हिजन साकार होण्यासाठी आता हा धारावीचा प्रकल्प पूर्णपणे मोकळा होईल अशी मला आशा आहे। जर खार जमिनीवरती घरं उभारली जाणार आहे, जी मूळ धारावी आहे या ठिकाणी जी घरं उभारली जाणार ती कोणाला जातील? त्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा एकमेकांसोबत समन्वय होईल। राज्य सरकारच्या बैठकीमध्ये कॅबिनेटमध्ये हा विषय ठरवला जाईल, कारण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा हा अत्यंत अभ्यास उत्तम आहे आणि या विषयाच्या संदर्भात त्यांना गेल्या 2014 आणि 2019च्या काळामध्ये ज्या पारदर्शक पद्धतीने, ज्या अभ्यासू पद्धतीने त्यांनी जो कारभार केला आणि त्याच दृष्टिकोनातून आत्ता माननीय देवेंद्रजी या विषयाच्या संदर्भात सूक्ष्म अशा पद्धतीचं आणि कल्पक असं नियोजन करतील अशी मला आशा आहे। MPSC मध्ये आता एक परीक्षा झाली, त्याच्यामध्ये एक असा प्रश्न उपस्थित केला आहे की स्त्रियांचं शिक्षण होतं त्यामुळं प्रजनन क्षमता कमी होत असल्याचा त्याचा प्रश्न विचारला जातो। माझ्या दृष्टिकोनातून प्रजनन क्षमतेचा आणि शिक्षणाचा हा काही संबंध नाही आहे, कारण शिक्षण हे जुन्या काळापासून सावित्रीबाई फुलेंनी देखील पुण्यामध्ये शाळा उघडल्या होत्या आणि त्यावेळेस देखील शिक्षणाची चळवळ मोठ्या प्रमाणावर उभारली होती। मी स्वतः बालरोगतज्ञ आहे, माझी पत्नी पण स्त्रीरोगतज्ञ आहे, आमचा त्या विषयामध्ये पूर्णपणे त्यावरती थेसिस पण आहे। पण शिक्षणाचा आणि प्रजननावर फार काही परिणाम होतो असं वैद्यकीय शास्त्रानुसार तरी सिद्ध होत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। नवीन सरकार आता हे जे प्रकरण घडले यावरती MPSCच्या कोणत्या काही अधिकाऱ्यांवर कारवाई होणं अपेक्षित आहे अशा पद्धतीचे? मला त्याच्याबद्दल अजून कुठलीही माहिती नाही, मी त्याच्या संदर्भात निश्चितच माहिती घेईन। नवीन सरकारकडनं लोकांच्या अपेक्षा खूप आहेत। पहिल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात निर्णय अपेक्षित होता, मात्र झालेला नाही, त्यामुळं लोकांच्या मनामध्ये खास करून महिला वर्गामध्ये संभ्रम आहे। देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी कारभार हातात घेतल्याबरोबर कालच आमच्या एका बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याच्या संदर्भात एका कुराडे नावाच्या एका पुण्यातल्या रुग्णाला त्यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी इमिजिएटली 5 लाखाचा निधी त्यांनी दिला। हे त्यांच्यातल्या सहृदयतेचं, त्यांच्या माणुसकीचं आणि त्यांनी ज्या दृष्टीने जे कारभार हातात घेतला आहे तो मी जवळून पाहिलेला आहे। मी आता दिल्लीत आहे, पण मुंबईत असताना मी कोविडच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे। मुंबईत असताना मी त्यांच्यासोबत ऑर्गनायझेशन मी त्यांच्या हाताखाली काम केलं आहे। तर त्यांच्यासारखा व्हिजनरी, त्यांच्यासारखा कल्पक जो नेता महाराष्ट्राला आत्ता लाभला आहे, सर्वांगीण विकास होईल
गतिमान विकास होईल आणि महाराष्ट्र थांबणार नाही आणि देवेंद्र फडणवीसांसारखा वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे हे आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे। 12 कोटीच्या जनतेचं संपूर्णपणानं आता भाग्य उजळण्याचा काळ आलेला आहे। देवेंद्र फडणवीस नावाचं रसायन हे सगळ्या जनतेला माहीत आहे। आम्ही सगळेजण त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनासाठी एकजुटीने संघटितपणाने काम करू। प्रजनन क्षमतेचं बरोबर टाकलं गुगलीतून मध्येच। ओके शिक्षणाचं काय सर कधी आलाय प्रश्न? काही प्रश्न विचारले हो तुमच्या मित्रांनी तुम्हाला दारू पिण्याचा आग्रह केला तर तुम्ही काय करा? शिक्षणाचा प्रजनन क्षमतेशी काय संबंध आहे? काय सकारात्मक होत असेल निगेटिव्ह असेल काय ते उलट तुम्ही गर्भसंस्कार करा म्हणता ते सांगू का? बाईट देऊ का? नाही, गर्भसंस्कार हे जुन्या काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये आहे। गर्भावर संस्कार करताना म्हणजे त्यांनी रामायणाचं वाचन करावं, महाभारताचं वाचन करावं, चांगल्या विचार पाहावे, चांगले ऐकावं, कीर्तनाला जावं, श्लोक वाचावे। शिक्षण आणि गर्भसंस्कार किंवा प्रजननची व्यवस्था याचा काही संबंध आहे का आपल्या पुराणात? काय तुम्ही स्वतः डॉक्टर आहात? मी स्वतः बालरोग तज्ज्ञ आहे आणि गर्भसंस्कार या विषयामध्ये अनेक वर्षापासून मी काम करतो। जेव्हा बाळ हे गर्भामध्ये असतं तेव्हा त्या महिलेने किंवा त्या संदर्भात जर समजा चांगला विचार मनात आणला, कीर्तनाला जर ती हजर राहिली, श्लोक वाचले, रामायणातले चांगले संदर्भ वाचले, चांगल्या ग्रंथांचं वाचन केलं, चांगल्या पद्धतीचं चिंतन केलं, चांगला विचार मनात आणला, वेगवेगळी चांगली ग्रंथ जर वाचली तर त्याचा निश्चितच मेंदूच्या लहरीद्वारे त्या गर्भाशयावर आणि आतमध्ये असलेल्या बालकावर देखील त्याचा परिणाम होत असतो। आणि गर्भसंस्कार हा विज्ञानाशी संबंधित संस्कार आहे आणि जे आपण विचार करतो, जे मनामध्ये आणतो, जे वाचतो, त्या काळामध्ये जे काय आपण सकारात्मक दृष्टीने काम करतो त्याचा परिणाम निश्चितच गर्भावर होत असतो। चांगलं चिंतन करा, चांगलं मनन करा, श्लोकांचं वाचन करा, मंत्राचं जप करा, अध्यात्माचा चांगला विचार करा आणि चांगल्या गोष्टीचा सदैव विचार करीत राहा, असं आधीपासून हिंदुस्थानच्या या हिंदू संस्कृतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचा आम्ही अनेक ठिकाणी आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आम्ही थेसिस पण केलेला आहे। त्यामुळे गर्भसंस्काराचा उपयोग हा येणाऱ्या पिढीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होणारा हा संस्कार आहे। त्यामुळे माझी सगळ्या माता भगिनींना ही विनंती आहे, गर्भधारणा झाल्याच्या नंतर चांगला विचार करावा, चांगल्या पुस्तकांचं वाचन करावं, सकारात्मक गोष्टींचं विचार करावा, चांगल्या गोष्टींचं मनन करावं, चिंतन करावं आणि जी सकारात्मक दृष्टीने ऊर्जा निर्माण करणारी जी काही ग्रंथ आहेत हिंदुस्थानामधली, अशा चांगल्या ग्रंथांचं पण वाचन करावं, असं डॉक्टर म्हणून माझं मत आहे। थँक्यू सो मच। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।